नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय ना. सी फडके यांची जहर ही कादंबरी आणि आज भाग 4. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, चुकून तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात ना. सी फडके लिखित जहर भाग 4. थोरले साहेब, थोरल्या बाई, बेबी, कारकून, माळी, गडी माणसं ही सगळी सुभाषचा उल्लेख करून काही बोलायला लागली की पंचप्राणात कानात एकवटून कधी उघड तर कधी मुक्तपणे काशी त्यांची बोलणी ऐकत राही. त्याच्या पत्रातल्या ज्या बातम्यांचे बारीक सारीक तुकडे तिच्या ऐकण्यात येत असत त्याचं चरवित चरवण ती आपल्या मनात करत राही. सुभाषचे फोटो पुसताना त्याच्याकडे बघत राही. त्याला उद्देशून तिला बोलावं असं वाटे, पण कोणी बघेल अशी तिला भीतीसुद्धा वाटे. रात्रीच्या एकांतात अशा भीतीचं कारण नसे, मग ती भाईशी घटका बोलत राही. ती त्याला विचारी, तुम्हाला आठवतं आहे का, तुम्ही फोटो पुढ्यात घेऊन बसला होतात, शीळ घालत होतात. तुम्हाला आठवतं आहे का, वाऱ्यानं उडालेले फोटो गोळा करून मी तुम्हाला म्हटलं घ्या, तुम्ही म्हणालात दे. आठवतं आहे? हजारो मैल दूर काश्मीरच्या आघाडीवर लष्करी छावणीत असणाऱ्या भाईला ती विचारी, तुम्हाला माझी आठवण आहे का विसरलात तुम्ही? तुम्ही पत्रात साऱ्यांच्याबद्दल लिहिता, माझ्याबद्दलसुद्धा एखादी ओळ लिहिता, पण एवढीच का माझ्याबद्दल तुम्हाला आठवण आहे? इकडे मला तुमची किती घडोघडी याद येते हे तुम्हाला कळतं आहे का? कुठून कळणार तुम्हाला? तिला वाटे सुभाष आपल्याला पार विसरून गेला असेल. या शंकेनं दुःखाची जळती धार तिच्या अंतःकरणाला चाटून दई तिला भडभडून येत असे. सुभाषच्या परत येण्याकडे थोरल्या साहेबांचं, थोरल्या बाईंचं, बेबीचं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. तिला हे माहिती होतं, पण तिला हेही माहिती होतं की भाईची वाट आपल्यासारखं कुणीच बघत नसेल. ती नुसती त्याच्या येण्याची वाट बघत नव्हती, तर मनाशी नाना तऱ्हेचे बेत करत होती. पूर्वी तिला एवढंच माहिती होतं की सुभाषची कामं बिनबोभाट वक्तशीरपणे करायची, पण आता ती एवढंच करणार नव्हती. आता तिला सुभाषचा सहवास हवा होता, त्याचा स्पर्श हवा होता, त्याची मिठी हवी होती. अगदी कानाशी तोंड लावून त्यांनी म्हटलेलं काशी काशी असे शब्द तिला ऐकायचे होते. यासाठी 3 वर्ष तिने त्याची वाट पाहिली होती, त्याच्या येण्याकडे डोळे लावलेले होते. आणि आता तो येत होता. त्याच्या येण्याचा दिवस अगदी नजीक होता. बेबी बागेकडे पळाली आणि काशी जागच्या जागी उभी राहिली, ती पूर्वीचे प्रसंग आठवत. आता पुरता आलेला त्यातला अर्थ मनात घोळवत, भाईचं खचित माझ्यावर प्रेम होतं असं मनाशी म्हणत. परंतु तिच्या अंतःकरणात उचंबळून आलेल्या या आनंदाला हळूच धक्का लावणारा विचार होता. भाई परत येईल तो पूर्वीसारखा असेल का? अजूनही माझी आठवण त्यांनी ठेवली असेल का? माडीवरच्या खिडकीतनं ज्या नजरेनं त्यांनी माझ्याकडे बघितलं त्याच नजरेनं तो माझ्याकडे बघेल का? त्याची आणि माझी एकांतात भेट झाल्यावर माझे हात धरून जवळ ओढून काशी काशी अशा शब्दांची अमृतधारा तो मला पाजेल का? तिला एकदम वाटलं की असं होणार नसेल तर सुभाष परत न आलेला बरा. त्यांनी परत यावं आणि तो बदललेला दिसावा, ह्यापेक्षा तो आता कधीच न दिसलेला काय वाईट आहे. पण लगेच तिच्या मनात आलं की छे असं कसं होईल? ज्यांनी मला मिठीत घेतलं तो मला विसरेल? नाही, उलट तोही माझ्या भेटीची इच्छा धरून येईल. परत उंच टेबलावर ठेवलेल्या फोटोकडे तिने निरखून बघितल्यावर तिच्या मनाला अगदी खात्री वाटली की भाई परत आला की जे आपल्याला हवंय ते सगळं मिळेल. तिच्या मनाचा क्षणभर बिनसलेला सगळा आनंद परत आला. तितक्यात तिला आठवलं की भाई येणार एवढंच आपल्याला मोघम कळलंय, पण कोणत्या दिवशी येणार ते बेबीनं आपल्याला सांगितलं नाही. बातमी काढली पाहिजे, कुणाला न विचारता, उत्सुकता न दाखवता. आपल्या मनातलं गुपित मुळी देखील कोणाच्या लक्षात येणार नाही अशा युक्तीनं बातमी काढली पाहिजे. ती काढण्याचं चातुर्य आता तिला ठाऊक झालं होतं. आता ती 17 वर्षांची झाली होती, मोठी झाली होती. प्रेम म्हणजे काय ते तिला कळायला लागलं होतं. आणि ते कळायला लागलं की जे कपट आणि चातुर्य स्त्रीला ठाऊक होतं ते तिच्या अंगी आलं होतं.
तिने खिडकीतनं बाहेर बघितलं. दत्तोबा माळ्याशी बेबी अजूनसुद्धा बोलत होती. हातातला तारेचा कागद पुन्हा पुन्हा हलवत होती. फुलं काढण्याच्या निमित्तानं बागेत जाण्यासाठी काशी खोलीतनं बाहेर पळाली. काशी, ए काशी, बेबी कुठं दिसत नाही ग? वरच्या गच्चीत गेलेत असं वाटतं. गच्चीत? आणि सकाळच्या ह्या वेळेला? बेबीताईंनी राघूजवळ हट्ट धरला. पतंग उडवून दाखव. राघू त्यांना गच्चीवर घेऊन गेलाय. असं कर, तू वर जा आणि तिला सांग खाली यायला. म्हणाव शिंपी आलाय मापं घ्यायला. भाई येणार त्यावेळेला नव्या फ्रॉकचा थाट तुला करायचा आहे. काशी गच्चीवर गेली आणि तिने शिंपी आल्याची वर्दी बेबीला दिली. राघूनं उडवलेला पतंग आत्ता कुठे वर चढायला लागला होता. बेबी टाळ्या पेटून पतंगाच्या दोरीचं रीळ हातात घ्यायला अधीर झाली होती. पण शिंपी आल्याची बातमी कळाल्याबरोबर तिचं पतंगावरचं लक्ष पार उडालं. शिंपी दादा आले, मला नवीन फ्रॉक मिळणार असं ओरडत ती खाली पळाली. अहो पडाल पडाल, जरा बेतानं, काशी ओरडली. पण बेबीला त्याची दाद नव्हती. तिच्या मागोमाग खाली जाण्याऐवजी काशी गच्चीच्या एका टोकाला गेली. ठेंगण्या भिंतीवर रेलून उभी राहिली. तिथून स्टेशनकडे जाणारा झाडीनं झाकलेला वळणदार रस्ता दिसत होता. त्या रस्त्याकडे ती बघत राहिली. भाई त्या रस्त्यानं येणार होता. कुरुंद गावातला आबासाहेबांचा तो वाडा काहीशा उंचवट्यावर होता. गच्चीवरून गावातल्या घरांची कौलारं दिसत होती. गावाभोवतालची झाडी आणि शेतं दिसत होती. आबासाहेब कुरुंदकर म्हणजे गावातली सगळ्यात प्रतिष्ठित आणि श्रीमंत गृहस्थ. त्यांच्या वडिलांनी शेती सावकाराखेरी दुसरं काही केलं नव्हतं. आबासाहेब मात्र शाळा कॉलेजात गेले होते, शिकले सवरले होते. मुंबईला वकिली केल्यामुळे न्याय खात्यात प्रविष्ट झाले होते. आता ते सेशन्स जज झाले होते. त्यांचं वास्तव्य मुंबईत होतं, परंतु लोणावळ्याजवळ कुरुंद गावातला आपला वाडा त्यांना विशेष आवडत असे आणि रविवारी किंवा सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी ते या वाड्यावर येऊन राहत असत. थोरल्याबाई तर मुंबईपेक्षा कुरुंदला अधिक राहत असत. एकतर त्यांच्या प्रकृतीला मुंबईपेक्षा कुरुंदची हवा अधिक मानवत असे. शिवाय शेतीभातीकडे सावकारीकडे लक्ष देण्याची जबाबदारी थोरल्या साहेबांनी त्यांच्यावर सोपवली होती. मुंबईतल्या भाड्याच्या छोट्याशा जागेत राहण्यापेक्षा इथं इतमामानं अधिकारानं वावरता येत होतं. निसर्गाच्या शोभेची मजा लुटता येत होती. प्रकृती चांगली राहत होती. नोकर चाकर हाताखाली राबवता येत होते. कुळांची आणि शेतकऱ्यांची ये-जा होत होती. अशा या छोट्या गावातल्या मोठ्या वाड्यात थोरल्याबाईंचं मन जास्त रमत असे. थोरल्या साहेबांनी खूप आग्रह केला तर किंवा त्यांची स्वतःची लहर लागली तर मुंबईला जाऊन 8-15 दिवस त्या राहत असत. पण त्यांच्या जीवाचा खरा ओढा होता कुरुंदकडे. पती-पत्नी चेष्टेचं बोलणं झालं की थोरल्या साहेबांना म्हणत, तुम्ही जाणं आणि तुमची मुंबई जाणं. तुम्ही कितीही मोठे असला तरी मी मूळची अशिक्षित, अडाणी, माझं घर कुरुंदला. थोरले साहेब म्हणत, अगं पण केव्हा ना केव्हा मला हायकोर्ट जजची जागा मिळणार. ती मिळाल्यावर सुद्धा तू माझ्यापासून दूर राहणार का? छे, हायकोर्ट जज्जाची बायको म्हणून मिरवायसाठी मुंबईत येऊन राहीन मी, पण तोपर्यंत बाई मी आणि माझं कुरुंद. थोरले साहेब हसत असत. थोरल्या बाईंच्या बेताला त्यांनी कधी विरोध नाही केला. कुरुंदगावच्या वाड्यातल्या जीवनात त्या मग्न असत. आणि आता तर 3 वर्षांनंतर भाई घरी येणार होता. थोरल्या बाईंची धांदल उडाली होती. भाई घरी येण्यापूर्वी अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे असे हुकूम त्यांच्या तोंडातनं बाहेर पडत होते. थोरल्या साहेबांना त्यांनी बजावून सांगितलं होतं की फक्त रविवारपुरतं नव्हे तर 4 दिवस जास्त राहता येईल अशी रजा काढून यायला हवं. वाड्यातली भाईची खोली तो घरातच असल्याप्रमाणे नेहमी सज्ज असे. पण आता तिची सज्जता अगदी परिपूर्ण असली पाहिजे असं त्यांनी काशीला बजावलं होतं. वाड्याचा कोपरा स्वच्छ करून घेतला होता. रंगरंगोटी करून घेतली होती. दत्तोबा माळी, राघू शिपाई अशा घरातल्या नोकरांना नवीन कपडे करून दिले होते. बेबीला नवीन फ्रॉक मिळायचे होते. भाई 3 वर्षांनी घरी येणार होता. थोरल्या बाईंच्या जीवाची मोठी धांदल उडाली होती. आणि कुणालाही कल्पना नव्हती अशी काशीच्या जीवाची धांदल उडाली होती. गच्चीच्या कोपऱ्यात भिंतीवर रेलून स्टेशनकडे जाणाऱ्या वळणदार रस्त्याकडे ती बघत होती. या रस्त्यानं भाई येणार होता. सगळ्यांच्या आधी आपल्या दृष्टीला तो पडला पाहिजे अशी काशीची इच्छा होती. तिने मनाशी योजून ठेवलं होतं की गच्चीच्या ह्या कोपऱ्यात उभं राहिलं म्हणजे भाईची गाडी आपल्याला दुरून दिसेल, तो आपल्या दृष्टीला पडेल.
मोठ्या दरवाजापाशी गाडी थांबेल आणि तो उतरेल तेव्हा घरातली मंडळी त्याला बघतील, पण आपण त्याला आधीच बघितलेला असेल. भाई येण्याची वेळ झाली की सगळ्यांची नजर चुकवून गच्चीवर या जागी येऊन उभं राहण्याचा बेत तिने केला होता. त्या बेताची रंगीत तालीम ती वरचेवर करून बघत होती. आत्तासुद्धा स्टेशनकडे जाणाऱ्या त्या वळणदार रस्त्याकडे ती बघत होती. आपल्या गुप्त बेताची मनात उजळणी करत होती. काय बघती इतकं निरखून? काशी आपल्या विचारांच्या तंद्रीतनं बाहेर आली. तिने मागे वळून बघितलं तर राघूनं पतंग खाली ओढला होता, रीळ गुंडाळला होता आणि तिच्या जवळ येऊन तो उभा होता. तिने भुवया दुमडल्या आणि विचारलं, का? बघू नये काय माणसानं? नाही बघाव की, पण ते काय बघती असं विचारलं तर सरळ उत्तर पण द्यावं माणसाने. नखऱ्यात वाकडं बोलायचं कारण काय? नाही, तुला तरी काय बघतेस हे विचारायचा अधिकार काय? आज नसेल अधिकार, पण थोड्या दिवसांनी तुझ्यावर अधिकार गाजवायला मिळणारच आहे मला. तुझं लग्न लावून देणार आहे थोरल्या बाई, आणि ते लगीन माझ्याशी लावून द्यायचं ठरवलं आहे त्यांनी. माझ्याशी असं तिरडीनं बोलणं सोडून दे आणि जरा सरळपणानं वाग. हो माहिती आहे हां. परवा रात्री थोरल्या बाई तुझ्याशी काय बोलत होत्या ते दाराआडून ऐकलं आहे मी सगळं. ऐकलं आहे ना, मग ते ध्यानात ठेव आणि आत्तापासून माझ्याशी नीट वागायला शिक. थोरल्या बाईंनी विचार केला होता, काशी आता 17 वर्षांची झाली आहे, तिचं लग्न करून टाकणं आपलं कर्तव्य आहे. तिच्या बापानं मरताना तिला आपल्या पदरात टाकलं आहे. राघू काशीला चांगला नवरा शोभण्यासारखा आहे. तरुण आहे, देखणा आहे, 4 बुकं शिकला आहे. वृत्तीनं थोडासा उन्हाळ आहे, पण लग्न झाल्यावर निवळेल. आणि त्याच्याशी लग्न करून दिल्यावर काशी घरात सुद्धा राहील. हा सगळा विचार करून काशीच्या लग्नाचा बेत त्यांनी केला होता. काशीला तो बेत पसंत पडेल याबद्दल त्यांची खात्री होती, म्हणून 2 दिवसांपूर्वी रात्री राघूजवळ ही गोष्ट त्यांनी उघड केली होती. काशी फणकाऱ्यानं राघूला म्हणाली, मला शिकू नको हा गोष्टी. तुला वाटत असेल थोरल्या बाईंनी ठरवलं तेव्हा तुझं माझ्याशी लग्न होणारच, मग ते काय झाल्याशिवाय राहतंय काय? तो तिच्याजवळ सरकला आणि त्याने विचारलं, मी आवडत नाही होय तुला? काशी फणकाऱ्यानं म्हणाली, मला लग्नच करायचं नाही आहे. थोरल्या बाईंना असं सांगायची छाती आहे का तुझी? थोबाडे देतीन त्या. थोरल्या बाईंना कशाला सांगायला हवं? तुलाच सांगते मी. काय सांगती? तुझं माझं लग्न होईल अशा भ्रमात राहू नकोस तू. थोरल्या बाईंनी लग्न लावून दिलं ना तर मी जीभ हासडून प्राण देईन, नाही तर अन्नात विष घालून तुझा प्राण घेईन. शहाणा असेल ना तर थोरल्या बाईंना तू सांग की काशी मला पसंत नाही, तिच्याशी मला लग्न करायचं नाही. हां, नीट लक्षात ठेव मी काय सांगते ते. हिला काय खोळबेळ लागलंय का काय अशा अभिप्रायानं राघूनं तिच्याकडे बघितलं. तिची नजर किंचित सुद्धा वळली नाही. अशा रगड मस्तवाल पोरी बघितल्यात मी, असा उद्गार काढून हातातला पतंग आणि रीळ सावरत तो निघून गेला. काशी वळली, पुन्हा भिंतीवर रेलली. स्टेशनकडे जाणाऱ्या झाडीनं झाकलेल्या वळणदार रस्त्यानं भाई येणार होता. दुरून तिच्या दृष्टीला पडणार होता. सगळ्यांच्या आधी ती भाईला बघणार होती. त्यासाठी वेळ साधून गच्चीवरच्या ठिकाणी अशीच उभी राहणार होती. भाईंची गाडी मोठ्या दरवाजापुढे उभी राहणार होती. भाई गाडीतनं उतरणार होता. बिच्चारी काशी, तिचे हे सगळे बेत फुकट गेले. कारण आगगाडीनं येण्याऐवजी भाई घरी आला तो मोटारीनं. त्याचा एक मित्र पुढे पुण्याला जायला निघाला होता, त्याच्या मोटारीतनं तो आला होता. दुपारी यायच्याऐवजी सकाळी 9च्या सुमाराला येऊन तो दारापुढे उतरला होता. काशी मागच्या परसात काही काम करत होती. मालक आले, धाकटे साहेब आले, अशा उद्गारांची गडबड तिच्या कानावर आली. भाई आला, भाई आला अशा बेबीच्या आरोळ्या आणि टाळ्या तिला ऐकायला आल्या. राघू वर्दी देत घरात धावला होता. थोरल्या बाईंची धांदल उडाली. पाण्याची तपेली आणि भाकरी घेऊन झटकन पुढच्या दाराकडे धावण्याबद्दल म्हाताऱ्या मोलकर्णीला त्या आरडून ओरडून सांगत होत्या. दत्तोबा माळी हातातलं खुरपं टाकून पळाला होता. सगळ्यांच्या आधी भाईला बघण्याचा काशीचा बेत मात्र फसला होता. नाराज होऊन ती जागच्या जागी उभी राहिली. अशा अकल्पित रीतीनं भाईनं यावं आणि आपल्या आधी इतरांच्या दृष्टीला पडावं ही गोष्ट तिला अजिबात रुचली नाही. मनातल्या मनात फुरंगटून ती उभी राहिली. इतर साऱ्या माणसांची उडालेली धांदळ धावपळ ती ऐकत होती, बघत होती आणि मनाशी रुसक्या आवाजात म्हणत होती, धावा तुम्ही सगळेजण, मी नाही धावणार. आले असतील भाई, मला काय करायचे? पण तिचा हा रुसवा आणि निश्चय पुरता मिनिटभर सुद्धा टिकला नाही. तिला धावावंसं वाटलं. 4 पावलं तिने टाकलीही, पण तितक्यात ती थबकली.
ओंजळीत पाणी घेऊन त्याचा हबका तिने स्वतःच्या तोंडावर मारला, साडीच्या पदरानं तोंड पुसलं, केस नीट केले आणि मग मात्र ती तीरासारखी धावली, दारात पोचली. सगळ्यांच्या मागे उभं राहून, कुणाच्या खांद्यावरून, कुणाच्या डोक्यावरनं ती भाईकडे बघायला लागली. नंतर असं दुरून आडोशानं चोरून बघणंच तिच्या वाट्याला आलं. भाईची नजर केव्हा तरी आपल्याकडे वळेल म्हणून मोठ्या आशेने तिने वाट बघितली, पण त्याच्याभोवती माणसांचं कोंडाळं झालं होतं. त्यातून त्याची दृष्टी काशीपर्यंत कुठली पोहोचायला. मनातल्या मनात काशी कष्टी झाली, पण चोरून आडोशानं का होईना 3 वर्षांनंतर परत आलेल्या भाईला आपण तर पोटभर बघतोय, हाच आनंद तिने पुरेसा मानला. ती धावत स्वयंपाकघरात गेली. आचार्यानं चहा तयार केला होता. तिने ट्रे काढला, चहा, दूध, साखरेची भांडी काढली, कब्बशा काढल्या. चहाचा ट्रे भरून ती बैठकीच्या खोलीत गेली. भाई बसला होता. ज्या मित्राच्या गाडीतून तो आला होता आणि जे मित्र चहा घेतल्यानंतर लगेच पुढे जाणार होते, ते मित्र त्याच्याजवळ बसले होते. थोरल्या बाई बसल्या होत्या. भाईनं आणलेली खेळणी बेबीनी मागून घेतली होती. हातातला पंखा डौलदार रीतीनं हलवत ठुमकत ठुमकत वाटोळी फिरणारी बाहुली खालच्या फरशीवर गिरक्या घेत होती. बेबी नाचत होती, टाळ्या वाजवत होती. थोरल्या बाई भाईशी बोलण्यात गुंतल्यामुळे बाहुलीकडे बघत नव्हत्या, पण बेबीला त्याचीही फिकीर नव्हती. ती आपल्याच आनंदात उड्या मारत होती. काशीनं मधोमधच्या एका बैठ्या टेबलावर चहाचं सगळं साहित्य ठेवलं. थोरल्या बाईंनी भाईला विचारलं, हिला ओळखलं का तू? काशीच्या मनात आलं मान वर करावी, भाईकडे बघावं, पण नुसत्या कल्पनेनं तिचा थरकाप उडाला. खाली मान घालून ती उभी राहिली. दुसऱ्या क्षणी तिला वाटलं धूम ठोकावी, आत पळून जावं. पण तितक्यात भाईचे शब्द तिला ऐकायला आले, आपली काशी का गं ही? थोरल्या बाई हसल्या आणि म्हणाल्या, मग दुसरं कोण वाटलं तुला? अरे काशीच आहे ही. चांगली मोठी झाली की आता? हो, तिचं लग्न करून देणार आहे मी आता. कोणाशी? आपला राघव आहे ना. असं? चांगला दिसेल का नाही जोडा? भाईचं उत्तर ऐकण्याच्या आधी काशी तिथनं पळाली. मंडळी हसली ते तिच्या कानावर आलं. ती परसात गेली. कोपऱ्यात गोठ्याच्या पत्र्याखाली बसली. दोन्ही हातांनी तोंड झाकून रडायला लागली. किती वेळ ती तिथे बसली होती कुणास ठाऊक. परत उठण्याच्या विचाराने तिने वर बघितलं. तिची नजर सहजासहजी भाईच्या खोलीच्या त्या बाजूच्या खिडकीकडे गेली. तिने पाहिलं तर भाई खिडकीत उभा असलेला दिसला. तिची आणि त्याची दृष्टादृष्ट झाली. तो हसला. तिच्याकडे बघत आणखीन स्पष्टपणे हसला. काशीच्या मनातलं सगळं दुःख एकदम विरून गेलं. ती हसली. त्यांनी कसली तरी खूण केली. तिला त्या खुणेचा अर्थ नाही कळला. आजूबाजूला कोणी बघत नाही ना अशी खात्री करून घेऊन तिने हाताचा पंजा हलवीत खुणेनेच विचारलं, काय? त्यांनी पुन्हा आपल्या दोन्ही गालांवर हात फिरवून दाखवला आणि मग एकदम त्याच्या खुणेचा अर्थ तिच्या लक्षात आला. ती न्हाणी घराकडे धावली. गरम पाणी घेऊन भाईच्या खोलीत पोचली तेव्हा तो खोलीत एकटाच होता. अजूनही खिडकीत उभा होता. तिची चाहूल ऐकल्यावर तो वळला. त्याने तिच्याकडे निरखून बघितलं. त्याच्या नजरेला नजर द्यावी असं तिला वाटलं, पण ते घडलं नाही. विलक्षण लज्जेनं तिचे हात थरथर कापायला लागले. पाणी पायावर सांडलं. त्याचा चटका वाचला. तिच्या जवळ येऊन तिच्या हातातलं पाण्याचं भांडं काढून घेता घेता सुभाष म्हणाला, बरी आहेस ना? तिच्या तोंडून शब्द फुटेना. तिने फक्त त्याच्याकडे बघितलं आणि ती हसली. तो म्हणाला, केवढी मोठी दिसायला लागलीस ग. माझी आठवण आहे का तुला? आठवण? हे काय विचारणं? त्याच्या आठवणी तिने केल्या नाहीत असा 3 वर्षातला एक दिवस तरी गेला होता का? पण तिने हळूच विचारलं, माझी आठवण तुम्हाला आहे का ते सांगा. माझं उत्तर त्या बॅगेत आहे. त्याच्या बोलण्याचा अर्थ काशीला कळला नाही. पूर्वीसुद्धा असं पुष्कळ वेळा झालं होतं की सुभाषने काहीतरी बोलावं आणि त्याचा अर्थ झटकन तिला कळू नये. अशा प्रत्येक वेळेला तिला वाटे की आपण किती खेडवळ, किती अडाणी. भाईचं बोलणंसुद्धा आपल्याला कळत नाही. त्याच्यात आणि आपल्यात फार अंतर आहे. आपण कसल्या त्याला आवडतो. आत्तासुद्धा तेच विचार तिच्या मनात आले. सुभाष म्हणाला, अगं काश्मीरहून तुझ्यासाठी काही आणलं आहे मी. काशीची चर्या अत्यानंदाची झाली. तिने विचारलं, माझ्यासाठी आणलंय काय? साडी आणली आहे. हे ऐकताच काशीची चर्या भयभीत झालेली दिसली. तिने जोरजोरात मान हलवली आणि म्हणाली, नाही नाही, असलं काही करायचं नाही. म्हणजे?
साडी आवडणार नाही तुला? नाही, आवडेल पुष्कळ, पण ती बॅगेतच राहू द्या, बाहेर काढू नका, मला तर देऊच नका. माझी आठवण ठेवून तुम्ही ती आणलीत, यात सगळं पावले. हो, थोरल्या बाईंना आवडायचं नाही ते. ते का? अगं, सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेऊन आलो आहे. तुझ्यासाठी साडी आणली तर त्यात आईला न आवडण्यासारखं काय आहे? बघ तरी किती चांगली साडी आहे. बॅग उघडण्यासाठी तो तिच्यापासून दूर जायला लागला. नाही नाही, नको नको, तुम्हाला कळायचं नाही मी नको का म्हणते ते, माझं ऐका. सुभाष हसला, बॅग उघडायला लागला. काशी पळूनच गेली. श्रोते मित्र हो, हा होता भाग 4. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.